सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे। जून महिन्याच्या अवघ्या 20 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 8,000 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 30,000 रुपयांची घसरण झाली आहे। जागतिक बाजारातील बदल, डॉलरची मजबूती आणि भूराजकीय तणावातील नरमाई यामुळे मौल्यवान धातूंच्या किमती खाली आल्यात। आता प्रश्न असा आहे की सोने चांदी आणखीन स्वस्त होणार का? पाहूया हा खास रिपोर्ट। गेल्या काही महिन्यांपासून विक्रमी उंचीवर पोहोचलेल्या सोन्या चांदीच्या दरांनी आता उतरणीचा मार्ग धरलाय। जून महिन्यातील पहिल्या 20 दिवसात सोन्याच्या दरात जवळपास 8,000 रुपयांची घसरण झाली आणि चांदी तब्बल 30,000 रुपयांनी स्वस्त झाले। आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होणं, अमेरिकेच्या व्याज दरांबाबतची अनिश्चितता कमी होणं आणि सुरक्षित गुंतवणुकीची मागणी घटणं याचा परिणाम थेट सोन्या चांदीच्या दरावर होताना दिसतोय। त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल इतर पर्यायांकडे वळल्याचं चित्र आहे। दरातील घसरणीमुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। अनेकांनी सोन्या चांदीच्या खरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचं मत व्यक्त केलंय। तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आगामी निर्णयांवर पुढील काळातील दर अवलंबून राहतील। जागतिक बाजारात स्थिरता राहिल्यास सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये आणखी काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र मध्य पूर्वेतील तणाव, जागतिक आर्थिक अनिश्चितता किंवा अचानक वाढलेली गुंतवणूकदारांची मागणी यामुळे दर पुन्हा वाढू शकतात। त्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांचंही लक्ष आता जागतिक बाजाराकडे लागलंय। जून महिन्यातील मोठ्या घसरणीमुळे सोन्या चांदी खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला असला तरी पुढील काळात दर कोणती दिशा घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे बाजारातील घडामोडींवर बारकाईने नजर ठेवणं आवश्यक ठरणार आहे।